नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला टमाटरची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे 300 ग्रॅम टमाटर घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून चॉपरला मी एकदम बारीक करून घेतलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने दरदरे करून घ्यायचे। जर पाहिजे तर तुम्ही कापून पण घेऊ शकता। ह्यातलं जेवढं निघेल तेवढं बी मी काढून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली आपण भाजून घेऊया। मोहरी चांगली भाजली गेलेली आहे, त्यात टाकायचं छोटा 1 चमचा जिरं मोहरी चांगलं भाजलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही हिंग पावडर पण टाकू शकता। त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, आणि त्यात टाकायचे बघा लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेले। लसणाच्या 6 पाकळ्या आहेत त्या, आणि एकदम एक छोट्या आकाराची मिरची आहे ती कुटून घेतलेली आहे। आता हे थोडंसं आपण भाजून घेऊया। लसूण आणि मिरची बघा चांगली भाजली गेलेली आहे। एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा चॉपरला मी बारीक केलेला आहे। हा कांदा पण याच्यामध्ये भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। आपल्याला एकदम लाल असा करपवायचा वगैरे नाहीये। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। गॅस करणार आहे मी थोडा बारीक। त्यात टाकणार आहे कांदा लसूण मसाला 1 चमचा। आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली, ही पण तुम्ही लक्षात ठेवा। आणि त्याच्यानंतर टाकायचं मग कोणती मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। चवीनुसार मीठ। 1 हिरवी मिरची टाकली होती ना, मग कांदा लसूण मसाला म्हणा तिखट असेल तर थोडंसं कमी टाका, नाही तर नुसती मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते। जो मसाला असेल तो टाकला तरी पण चवीला छान होते। आणि ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवर 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। 1 मिनिटभर झालेलं आहे बघा, मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। असं पाणी सुटतं बघा त्याला पुष्कळ। गॅस आहे आपला मीडियमच। आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 2 मिनटं बघा मी झाकण ठेवलं होतं, आपण झाकण काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बघा शेंगदाण्याचं कूट, भाजून असं मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1 चमचा साखर। साखरच्या जागी तुम्ही गूळ जरी टाकला तरी चालेल, आणि जर तुम्हाला आवडत नसेल ना तर साखर पण आणि गूळ पण नाही टाकला तरी चालेल। पण काय होतं माहिती आहे का, साखर टाकल्यानंतर तुम्ही एकदा बघा छान लागतं चवीला। साखर नसेल आवडत तर गूळ टाकायचा, पण टाकून बघा एकदा दोन्हीमधलं कुठलं पण। आता परत आपण एक बारीक गॅस करणार आहे, आणि 1-2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे। झाकून ठेवलं होतं बघा, आपण झाकण काढूया। बघा मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धतीने होतं, छान लागते चटणी। अशा पद्धतीने जरूर करून बघा तुम्ही। वरून टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर। झटपट अशी सोप्या पद्धतीत होते, आणि चवीला तर एकदम मस्त लागते। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।